आता 2 नंबरचा अकाउंट कुठला आहे? FFA, फायनान्शियल फ्रीडम अकाउंट. सगळ्यात महत्त्वाचं अकाउंट. हेच अकाउंट तुम्ही म्हणाल ते करोडपती बनवू शकतं, तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम देऊ शकतं. जे काही करायचं ते हे अकाउंट करू शकतं. जसं आपण 50% कुठं खर्च करायचं बघितलं, तसं 20% जे आहे हे इन्व्हेस्ट करायचे. कुठे? एकतर स्टॉक्समध्ये, दुसरं काय? म्युच्युअल फंड. ओके. म्युच्युअल फंडमध्ये परत किती प्रकार आहेत? वेगवेगळे प्रकार आहेत. जसं 3 मुख्य प्रकार आहेत. इक्विटी म्युच्युअल फंड, दुसरे आहेत डेब्ट म्युच्युअल फंड, तिसरे आहेत हायब्रिड म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पण अनेक प्रकार आहेत. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, मिड कॅप म्युच्युअल फंड, लार्ज कॅप म्युच्युअल फंड, मल्टी कॅप म्युच्युअल फंड, फ्लेक्सी कॅप, म्हणजे असे खूप प्रकार आहेत. नंतर डेब्ट म्हणजे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे बॉन्ड्स असतात. त्या कंपन्या ते लोन घेतात, गव्हर्नमेंटसुद्धा पब्लिककडून लोन घेतात. तर ते जे बॉन्ड्स असतात ते बॉन्ड्स इश्यू करतं गव्हर्नमेंट. ते बॉन्ड्स आपण विकत घेतो, ज्याच्यात फिक्स पर्सेंटेज असतं, पण ते कमी असतं कम्पॅरेटिव्हली इक्विटी. आणि हायब्रिड फंड काय, की ज्यांना डेब्ट आणि इक्विटी दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं, तो हायब्रिड फंड.